नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एज्युमॉल या आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो। आगामी 2025 मध्ये येणाऱ्या वनरक्षक भरतीसाठी आपण सध्या तयारी करतोय आणि याच दृष्टीनं आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मागचे जे काही PYQ आहेत त्यातल्या त्यात 2019 आणि 2023 मध्ये झालेले तर हे PYQ या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून तुमच्या समोर घेऊन येतोय। याचा फायदा काय होईल तर एक्झॅक्ट विद्यार्थ्यांना अंदाज येईल की नेमकी या परीक्षेची लेवल कशी असते, कोणत्या प्रकारचे क्वेश्चन वारंवार विचारले जातात आणि त्यासोबतच मित्रांनो अगदी कमीत कमी वेळेमध्ये आपण काय करणार आहोत तर ह्याचं स्पष्टीकरणासहित उत्तर सांगणार आहोत। ठीक आहे, तर इथं या ठिकाणी सुरुवात करूया। आपलं आजचं जे काही लेक्चर आहे तर ते सामान्य ज्ञानाचं असेल, जीकेचं। तुम्हाला माहिती आहे हा पूर्ण जो काही पोर्शन आहे 120 मार्कांचा तर तो त्यांनी 4 वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये डिवाइड केलेला आहे। इंग्रजी आहे, मराठी, त्यानंतर सामान्य ज्ञान आणि बौद्धिक क्षमता। यामध्ये आपण सामान्य ज्ञानाचा ऑलरेडी एक लेक्चर अपलोड केलेला आहे यूट्यूबवर, ते पाहिलं नसेल तर नक्की पहा। आज या ठिकाणी या सिरीजमधलं सामान्य ज्ञानांतर्गतचं हे दुसरं लेक्चर आणि यामध्ये आपण या ठिकाणी पुढच्या साधारणतः 40 ते 50 मिनिटांच्या कालावधीमध्ये 50 प्रश्न जे काही इथं हे मागच्या परीक्षांना आलेले तर इथं कव्हर करणार आहोत। तर पाहूया आजचा आपला पहिला क्वेश्चन। जम्मू काश्मीरचे राज्यफूल कोणते आहे? अगदी फॅक्च्युअल असा क्वेश्चन आहे। ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्राचं राज्यफूल विचारलं असतं, राज्य प्राणी विचारलं असतं तर साहजिकच आपल्याला ते येतं, पण इथं डायरेक्ट का दुसऱ्याच कोणत्या तरी राज्याचं राज्यफूल विचारलेलं आहे। आधी आपण पाहूया महाराष्ट्राचं राज्यफूल काय। महाराष्ट्राचं राज्यफूल जे काही आहे ना तर ते जारूळ आहे। काय बरं त्याचं नाव? जारूळ। त्यासोबतच राज्य प्राणी देखील माहिती असायला पाहिजे। राज्य प्राणी आहे शेकरू, म्हणजे उडणारी खार जी भीमाशंकर अभयारण्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते तर तो शेकरू महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे। इथं या ठिकाणी जम्मू काश्मीरचा प्रश्न विचारलेला आहे। कोणतं आहे बरं इथं या ठिकाणी जम्मू काश्मीरचं राज्यफूल तर ते आहे कमळ। कोणतं आहे बरं? कमळ। त्याच्यानंतर इन सिटू संवर्धन, ज्याला इन सिटू कन्झर्वेशन देखील म्हटलं जातं, तर याच्या संदर्भात कोणतं स्टेटमेंट योग्य आहे? एक लक्षात घ्या, पर्यावरणाचं संवर्धन करताना विशेषतः प्राणी आणि वनस्पती यांच्या संवर्धनाला फार महत्त्व असतं। एंडेंजर्ड स्पीसीज ज्या काही येतात तर ज्यांची संख्या फार कमी आहे, जे धोकाग्रस्त येतात तर त्यांचं संवर्धन करण्यासाठी 2 प्रकारे आपण प्रयत्न करू शकतो। पहिला प्रयत्न म्हणजे त्या प्राण्यांच्या त्या वनस्पतींच्या नैसर्गिक अधिवासामध्ये त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमध्येच त्यांचं संवर्धन करायचं। फॉर एक्झाम्पल एखादा प्राणी आपण त्या ठिकाणी काळवीट अभयारण्य आहे, रहिकुरी काळवीट अभयारण्य आहे किंवा सोलापूरला माळढोक अभयारण्य आहे, म्हणजे एकंदर त्या प्राण्यांसाठी आपण अभयारण्य जो काही जंगलाचा भाग आहे तर तो तेवढा रिझर्व ठेवलेला आहे। ते प्राणी ते वनस्पती ज्या काही येतात तर त्या त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये तिथे राहतात। याला इन सिटू कन्झर्वेशन म्हटलं जातं। मग आता एक्स सिटू म्हणजे काय तर एक्स सिटू म्हणजे त्यांच्या नैसर्गिक अधिवासामधून त्यांना बाहेर काढायचं आणि मानव निर्मित अधिवासामध्ये आपण जे काही आर्टिफिशियली बनवलेलं आहे तर त्याच्यामध्ये त्यांना ठेवायचं। फॉर एक्झाम्पल आपण जे झू पाहतो ना, प्राणी संग्रहालय, त्या प्राणी संग्रहालयामध्ये सगळे प्राणी असतात, वाघ, सिंह। अरे पण ते वाघ सिंहांचा तो नॅचरल हॅबिटॅट आहे का? निश्चितच नाहीये। मग अशा वेळेस प्राणी संग्रहालयामध्ये जर तुम्ही त्या प्राण्यांचं संवर्धन करत असाल तर ते एक्स सिटू कन्झर्वेशन आहे। एखाद्या बॉटनिकल गार्डनमध्ये जर वनस्पतींचं संवर्धन करत असाल इट इज एक्स सिटू कन्झर्वेशन। कळलं का? मग इथं तुम्हाला इथं विचारलेलं आहे की इन सिटू संवर्धन जे आहे तर ते कोणतं आहे? वनस्पती आणि प्राण्यांचे त्यांच्या जन्मजात परिसंस्थेमध्ये संवर्धन करणं, यस इन सिटू आहे। वनस्पती आणि प्राण्यांचे त्यांच्या मानव निर्मित परिसंस्थेतील संवर्धन नाही, हे एक्स सिटू आहे। कळलं का? मानव निर्मित म्हणजे झू असो किंवा बॉटनिकल गार्डन असो हे मानव निर्मित आहे। त्यामुळं या ठिकाणी इन सिटू संवर्धनाच्या बाबत एकच स्टेटमेंट करेक्ट आहे आणि ते म्हणजे फक्त एक। नेक्स्ट क्वेश्चन घेऊया। भारतात सध्या जीवावरण राखीव क्षेत्रांची एकूण संख्या किती आहे? याला मराठीमध्ये जीवावरण राखीव क्षेत्र जरी म्हणत असतील तरी इंग्लिशमधला शब्द तुम्हाला माहिती पाहिजे। याला बायोस्फिअर रिझर्व्स म्हटलं जातं। बायोस्फिअर रिझर्व्ह जे आहेत ना तर हे भारतामध्ये किती आहेत तर एकूण 18 बायोस्फिअर रिझर्व्स आहेत। त्यातलं पहिलं जे आहे ना मित्रांनो तर ते 1986चं आहे, निलगिरी बायोस्फिअर रिझर्व्ह। दक्षिण भारतामध्ये जिथं पश्चिम आणि पूर्व घाट एकत्र येतात तर तो रिजन जो आहे तर तो निलगिरी टेकड्यांचा रिजन। अत्यंत जैवविविधता असणारा हा भाग जो काही आहे तर तो भारत सरकारनं बायोस्फिअर रिझर्व्ह म्हणून डिक्लेअर केलेला आहे। भारतात असे किती बायोस्फिअर रिझर्व्ह आहेत तर सध्या 18। त्यामधलं सगळ्यात शेवटचं माझ्या माहितीप्रमाणे पन्ना बायोस्फिअर रिझर्व्ह आहे। मित्रांनो यामधले या 18 पैकी 12 बायोस्फिअर रिझर्व्ह जे काही आहेत तर ते युनेस्कोचं जे काही मॅन अँड बायोस्फिअर प्रोग्राम आहे ना तर त्याच्या अंतर्गत देखील इन्क्लूड केलेले आहेत। असो तो एक वेगळा भाग आहे, पण इथं बायोस्फिअर रिझर्व्हची म्हणजेच जीवावरण राखीव क्षेत्रांची संख्या किती आहे तर ती 18 आहे।
त्यांच्याबद्दल आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्याच्यात तुम्हाला कोर एरिया भेटतो, त्यानंतर दुसरा असतो बफर एरिया, आणि तिसरा जो असतो सगळ्यात बाहेरचा भाग तर त्याला ट्रान्झिशन एरिया म्हणतात. ठीक आहे, या पद्धतीनं याला डिवाइड केलेलं असतं. त्याच्यानंतर संवेदनक्षम क्षेत्रे जे सेन्सिटिव्ह एरियाज असतात तर त्यांच्या कशानुसार परिभाषित केलेले असतात, म्हणजे त्यातल्या कोणत्या गोष्टीला त्यांनी कन्सिडर केलेलं असतं, क्रायटेरिया काय लावलेले असतात, तर तिथल्या वृक्ष वनस्पती ज्या काही आहेत तर यांना त्यांनी महत्त्व दिलेलं असतं. त्याच्यानंतर महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे, अत्यंत सोपा असा क्वेश्चन. जे धरण आहे तेही फार प्रसिद्ध आहे मित्रांनो. गोदावरी नदी जिचा उगम त्र्यंबकेश्वरला होत असतो ब्रह्मगिरीच्या टेकड्यांमध्ये, तर ही नदी या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामधून पुढे येते, मराठवाड्यामध्ये एंट्री करते, बीड असो, परभणी असो, नांदेड असो या जिल्ह्यांमधून, जालन्यामधून वाहते आणि नंतर ती पुढं तेलंगणा आणि नंतर आंध्र प्रदेशमध्ये जाते आणि शेवटी बंगालच्या उपसागराला मिळते. बरेचसे त्या ठिकाणी धरणं तुम्हाला या नदीवर पाहायला भेटतात, पण या 4 ऑप्शनमध्ये कोणते धरण आहेत? उजनी धरण नाही, हे भीमा नदीवर आहे. इसापूर धरण जे काही आहे ना मित्रांनो, तर हे पैनगंगा नदीवर आहे. ठीक आहे, कोणत्या नदीवर आहे? पैनगंगा नदीवर. जायकवाडी धरण, तोतलाडोह धरण बद्दल बघूया, हे पेंच नदीवर आहे. पेंच नदीवर हे नागपूर जिल्ह्यामध्ये धरण आहे. आणि हे जे जायकवाडी धरण आहे ना मित्रांनो, तर हे आपलं उत्तर आहे. कुठं आहे रे हे? पैठण, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण हे तालुक्याचं ठिकाण आहे. संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं, संतांची भूमी. त्या पैठणच्या बाबत आणखी एक महत्त्वाच्या गोष्टी म्हटलं तर तिथं ज्ञानेश्वर उद्यान देखील आहे, प्रसिद्ध असं ज्ञानेश्वर उद्यान आहे. त्यासोबतच या ठिकाणी पैठणला ऐतिहासिक असा खूप मोठा वारसा देखील आहे आणि यामध्येच याची देखील एक भर पडलेली आहे. जायकवाडी हे अतिप्रचंड असं जे काही धरण आहे तर हे या पैठणलाच आपल्याला पाहायला भेटतं. त्याच्यानंतर नदी कोणती आहे बरं? गोदावरी. त्याच्यानंतर वनस्पती उद्यान म्हणजेच काय तर बॉटनिकल गार्डन डॉटच्या श्रेणी अंतर्गत येते. इन सिटू संवर्धन, एक्स सिटू संवर्धन, प्राणी संग्रहालय, अभयारण्य वगैरे तर नाहीये, प्राणी संग्रहालय नाहीये. इन सिटू संवर्धन कधी म्हटलं असतं तर ते समजा अभयारण्य असलं असतं, ते समजा नॅशनल पार्क असलं असतं, ते जर बायोस्फिअर रिझर्व असलं असतं, इट इज इन सिटू कन्झर्वेशन. पण वनस्पती उद्यान जे आहे तर ते मानव निर्मित आहे आणि त्यामुळे इट इज एक्झाम्पल ऑफ एक्स सिटू कन्झर्वेशन. खालीलपैकी कोणते कारण वन्यजीवन विलुप्त होण्याचे आहे, म्हणजे एकंदर जे काही वाईल्ड लाईफ आहे तर ती नष्ट कशामुळे होते? अगदी लॉजिकली देखील तुम्ही याचं उत्तर सांगू शकता. नैसर्गिक निवासस्थानं नष्ट केल्यामुळं निश्चितच, म्हणजे प्राणी आणि वनस्पती नष्ट होतात, मृत पावतात. शिकारीमुळे देखील होते. संवर्धन कन्झर्वेशनमुळं या ठिकाणी हे वन्यजीवन विलुप्त होईल का, नाश होईल का? बिलकुल नाही. म्हणजे एकंदर फक्त 2च जे काही ऑप्शन आहेत हे पहिले, तर हे इथं आपलं उत्तर म्हणून आपल्याला ग्राह्य धरावे लागतील. नेक्स्ट मित्रांनो, खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची वितरिका आहे? इथं या ठिकाणी एक लक्षात घ्या, वितरिका आणि उपनद्या असे त्या ठिकाणी 2 प्रकार असतात. ही समजा गंगा नदी आहे मित्रांनो, गंगा नदीला ही यमुना नदी मिळाली, बरोबर आहे. ही यमुना जी काही आहे तर ह्या गंगेची काय झाली रे? उपनदी झाली, ट्रिब्युटरी. आणि डिस्ट्रीब्युटरी म्हणजे वितरिका. म्हणजे एकंदर ही नदी जी काही आहे गंगा पुढे जाते आणि फराक्का डॅम म्हणून आहे. या फराक्का डॅम जे पश्चिम बंगालच्या भागामध्ये येतं तिथं या नदीच्या 2 असे प्रवाह त्या ठिकाणी तयार होतात, म्हणजे नदी स्प्लिट व्हायली आणि याला म्हटलं जातं वितरिका. यापैकी हा जो प्रवाह आहे तर हा बांगलादेशात जातो आणि तिथं त्याला पद्मा म्हटलं जातं. आणि दुसरा प्रवाह जो काही आहे तर तो पश्चिम बंगालमध्ये जातो आणि तिथं त्याला हुगळी म्हटलं जातं. कोणती? हुगळी नदी. म्हणजे एकंदर या ठिकाणी बंगालच्या उपसागराला मिळताना ही नदी 2 प्रवाहांच्या माध्यमातून मिळाली. एक प्रवाह पद्मा नावानं बांगलादेशात जातोय आणि दुसरा प्रवाह हुगळी या नावानं त्या ठिकाणी कुठं जातोय बरं? तर कोलकात्याच्या माध्यमातून बंगालच्या उपसागराला मिळतो. म्हणजे एकंदर वितरिका कोणती आहे तर हुगळी. अलकनंदा, यस, अलकनंदा ही जी काही आहे तर गंगेच्या सुरुवातीच्या भागामध्ये अलकनंदा ही नदी तुम्हाला पाहायला भेटते. कोसी ही गंगेची उपनदी आहे, गोमती ही देखील गंगेची उपनदी आहे. त्याच्यानंतर भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून संघराज्य व्यवस्था घेतलेली आहे, म्हणजे फेडरलिझम. भारतामध्ये जर पाहायला गेलं तर केंद्र हे महत्त्वाचं आहे, पण केंद्रासोबत राज्यांना देखील अधिकार आहेत आणि हेच संघराज्याचं वैशिष्ट्य आहे. तर हे जे काही वैशिष्ट्य आहे तर हे आपण कॅनडाकडून घेतलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणता देश महाविविधता देश म्हणून ओळखला जातो? महाविविधता देश म्हणजेच काय?
मेगा डायव्हर्स कंट्री म्हटलं जातं ह्या इंग्लिशमध्ये. काय म्हटलं जातं? मेगा डायव्हर्स कंट्री. मित्रांनो, या जगामध्ये असे 17च देश आहेत, फक्त 17 देश आहेत की जे मेगा डायव्हर्स कंट्री म्हणून ओळखले जातात. या 17 देशांमध्ये जगातली 70% जैवविविधता आपल्याला पाहायला भेटते. त्याच्यामध्ये आपण आहेत का? यस, आहेत. कोणकोणते देश आहेत? काही महत्त्वाचे सांगतो. याच्यामध्ये USA आहे, त्याच्यानंतर दुसरं कोण तर मेक्सिको आहे, त्याच्यानंतर ब्राझील, कांगो, त्याच्यानंतर साऊथ आफ्रिका, इंडिया, चायना, मादागास्कर, इंडोनेशिया. हे जे काही देश आहेत ना मित्रांनो, तर हे मेगा डायव्हर्स कंट्री म्हणून ओळखले जातात. इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्राणी आणि वनस्पती यांच्याबाबत जैवविविधता आढळते. ह्याच्यामध्ये कोणता देश इथं आहे का रे? आहे ना, मादागास्कर. आफ्रिका खंडाच्या पूर्वेला असणारा हा त्या ठिकाणी बेटीय स्वरूपामधला देश. बांगलादेश नाही आहे या लिस्टमध्ये, अफगाणिस्तान नाही आणि रशिया देखील नाही आहे. रशिया अवाढव्य आहे, पण रशियाचं जे काही लोकेशन आहे ना, तर ते बऱ्यापैकी उत्तर गोलार्धात त्या ठिकाणी ध्रुवाच्या बाजूने आहे, त्यामुळे तिथं जैवविविधता एवढी नाही आढळत. त्याच्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कोण आहेत? पण डेट महत्त्वाची आहे, 1 एप्रिल 19. आता इथं एक लक्षात घ्या, या ठिकाणी 2017 ते 2019 या काळामध्ये राहुल गांधी हे अध्यक्ष होते. ठीक आहे. 17च्या आधी 2017 पर्यंत बऱ्यापैकी या ठिकाणी सोनिया गांधी या अध्यक्षा होत्या. राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा कोण होत्या? सोनिया गांधी. त्यानंतर पुन्हा एकदा 19 ते 22 या काळामध्ये पुन्हा एकदा सोनिया गांधी या अध्यक्ष झालेले आहेत. सोनिया गांधी या काय झालेले आहेत? अध्यक्ष. आणि 22च्या नंतर आतापर्यंत मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्या पद्धतीने जर पाहायला गेलं तर 1 एप्रिल 2019ला या ठिकाणी राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यानंतर पुढीलपैकी कोणता प्राणी सर्वात मोठ्या कोरड्या जमिनीवरील शाकाहारी प्राणी आहे? जमिनीवरील प्राणी जर म्हटलं असतं शाकाहारी प्राणी तर आफ्रिकन हत्ती उत्तर आलं असतं, पण इथं कोरड्या जमिनीवरील म्हटलेलं आहे आणि त्यामुळं याचं उत्तर नीलगाय येतं. काय येतं? नीलगाय. ठीक आहे, कारण हत्ती जो काही आहे तर तो कोरड्या जमिनीवरचा प्राणी समजला जात नाही. त्याच्यानंतर या ठिकाणी एका पुस्तकाचे लेखक विचारलेले, तर पुस्तक हे काही साधं सुद्धा नाही आहे मित्रांनो. पुस्तकाचे लेखकही तेवढेच मातब्बर आहेत. इंडिया 2020 व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम. अगदी तुम्ही देखील पुस्तकांच्या दुकानामध्ये बारकाईने जर पाहिलं तरी हे पुस्तक हमखास तुम्हाला पाहायला भेटेल, कारण या पुस्तकाचे लेखक आहेत माजी राष्ट्रपती, जनतेच्या मनाचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ठीक आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. आणि राष्ट्रपती होण्याच्या आधी त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे एकंदर भारताचं जे काही उज्ज्वल भविष्य आहे त्याच्याबद्दलची त्यांनी विजन जी आहे तर ती मांडलेली आहे. ह्याच्यात खालीलपैकी कोणत्या संकटग्रस्त प्राण्यांपासून शाहतूश लोकर, एक प्रसिद्ध अशी ऊल आहे ही मिळवतात? ही शाहतूश लोकर जी आहे तर जगामध्ये प्रसिद्ध आहे त्याच्या क्वालिटीमुळं, त्याच्या फिनिशिंगमुळं. जम्मू काश्मीरमध्ये साधारणतः हिचं उत्पादन होत असतं. आणि तो प्राणी जो काही आहे ना मित्रांनो, तर तो तिबेटियन अँटिलोप आहे. तिबेटियन अँटिलोपलाच म्हटलं जातं चिरू. काय म्हटलं जातं बरं? चिरू. आणि मित्रांनो, हा प्राणी संकटग्रस्त आहे कारण ही लोकर मिळवण्यासाठी या प्राणीची शिकार देखील बऱ्याच वेळेस होत असते. ठीक आहे, त्यामुळं या ठिकाणी हा प्राणी लक्षात ठेवा. भारतात पर्यावरण संरक्षण कायदा कधी मंजूर झालेला आहे? काही महत्त्वाचे कायदे सांगतो. 1927चा वन कायदा महत्त्वाचा आहे. 1972चा वन्यजीव संवर्धन कायदा हाही लक्षात ठेवा. 1980चा त्या ठिकाणी वन संवर्धन कायदा. त्याच्यानंतर 1974चा जल प्रदूषण नियंत्रण कायदा. 1981चा हवा प्रदूषण नियंत्रण कायदा. 2002चा बायोडायव्हर्सिटी ॲक्ट म्हणजेच जैव विविधता कायदा. 1986चा कोणता कायदा? पर्यावरण संरक्षण कायदा. हे महत्त्वाचे कायदे येतं. 27चा कायदा, 72चा कायदा, 74चा कायदा, 80चा कायदा, 86चा कायदा, 81चा कायदा, 2002चा कायदा. ठीक आहे, तर आपलं उत्तर पर्यावरण संरक्षण कायद्याबद्दल 1986 असेल. नेक्स्ट क्वेश्चन, रेड क्लिफ रेषा ही कोणत्या 2 देशांमधील सीमा आहे? भारत तर निश्चितच आहे. भारत आणि बघा, भारत पाक
किंवा अगदी भारत आणि बांगलादेश, खरं तर बांगलादेश हा पूर्वीचा पाकिस्तानच, यांच्यामधली सीमा जी काही आहे तर ती रेड क्लिफ सीमारेषा नावानं ओळखल्या जातं. भारत आणि अफगाणिस्तान जे काही आहे ना, तर यांच्यातली सीमा जी काही आहे तर ती ड्युरँड सीमारेषा नावानं ओळखल्या जाते. ड्युरँड सीमारेषा. आणि भारत चीन यांच्यातली सीमारेषा ही मॅकमोहन सीमारेषा नावानं ओळखली जाते. रॅडक्लिफ भारत पाकिस्तान किंवा भारत बांगलादेश, ड्युरँड सीमारेषा भारत अफगाणिस्तान, आणि या ठिकाणी भारत चीनच्या दरम्यानची मॅकमोहन सीमारेषा. तीनही सीमारेषा महत्त्वाच्या आहेत. भारत म्यानमारमध्ये अशी स्पेसिफिक नाव नाही आहे, इंडो म्यानमार बॉर्डर नावानं त्याला ओळखलं जातं. त्यामुळे रेड क्लिफच्या बाबत आपलं उत्तर हे भारत पाकिस्तान असेल. खालीलपैकी भारतातील कोणत्या दलदली क्षेत्राचा, म्हणजे याला मॅनग्रोव्ज म्हटलं जातं, दलदली क्षेत्र, पाणथळ जमीन, मॉन्ट्रिक्स नोंदी या रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. मित्रांनो, या पाणथळ जमिनींच्या संवर्धनासाठी इराणमध्ये 1971ला एक ॲग्रीमेंट करण्यात आलेला आहे. त्याला रामसर करार म्हटलं जातं. रामसर नावाचं तिथलं एक ठिकाण आहे. या रामसर साईट्समध्ये भारतातल्या असंख्य अशा साईट्स आहेत, पण यांच्यातल्या मोजक्यांची नोंद जी काही आहे तर ते मॉन्ट्रिक्स नोंदीमध्ये केल्या जातं. आणि यामध्ये केवलादेव राष्ट्रीय उद्यान जे की राजस्थानमध्ये, आणि लोकटक सरोवर जे की एक तरंगत सरोवर म्हटलं जातं तर ते मणिपूरमध्ये. तर या रामसर साईट्समधल्या ह्या दोनच सरोवरांची पाणथळ जमिनींची नोंद मॉन्ट्रिक्स यादीमध्ये आहे, म्हणजे 2 आणि 4. ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर येईल. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणता जिल्हा केळी उत्पादनात एकच क्रमांकावर आहे, पहिल्या क्रमांकावर आहे? संत्रामधलं नागपूर आणि केळी म्हटलं की जळगाव. ठीक आहे, म्हणजे भारतातलं जवळपास मित्रांनो 60% उत्पादन, केळीचं उत्पादन हे आपल्या ह्या जळगावमध्ये होत असतं. खानदेशमधला हा जळगाव जिल्हा. जगात 2/3 संख्या असलेल्या एकशिंगी गेंड्यांची भारताच्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानात आपल्याला पाहायला भेटतात? एकशिंगी गेंडा म्हणजे सिंगल हॉर्न रायनो. मित्रांनो, या सिंगल हॉर्न रायनो म्हणजेच एकशिंगी गेंड्याची मोठ्या प्रमाणात शिकार होते त्या शिंगासाठी. वस्तुतः गंमत अशी आहे की ते शिंग नाही आहे, तो केसांचा पुंजका आहे, त्याचं मॉडिफिकेशन झालेलं आहे. त्याच्याबद्दल बऱ्याचशा त्या ठिकाणी अंधश्रद्धा असल्यामुळे त्या बिचाऱ्या गेंड्यांची लोक शिकार करतात. खूप मोजक्या देशांमध्ये आपल्याला हे गेंडे आढळतात. भारत सोडून जर पाहिलं तर आग्नेय आशियामधल्या काही देशांमध्ये आढळतात. पण या सगळ्या संख्येपैकी 2/3 म्हणजे 66% पेक्षा जास्त गेंडे हे आपल्याला आसाममधल्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये पाहायला भेटतात. ठीक आहे. त्याच्यानंतर गोगलगाय, विज्ञानाचा प्रश्न आहे. गोगलगाय हे कोणत्या प्रकारचं उदाहरण आहे? 2 प्रकारचे प्राणी असतात. गोगलगाय हा प्राणी आहे एवढं तर मान्य आहे. 2 प्रकारचे प्राणी असतात त्या ठिकाणी, कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट. कॉर्डेट म्हणजे ज्यांना पाठीचा कणा असतो, नॉन कॉर्डेट म्हणजे पाठीचा कणा नसणारे, व्हर्टिब्रल कॉलम, स्पायनल कॉर्ड नसणारे. या गोगलगाईला असलं काही नसतं आणि त्यामुळं हे नॉन कॉर्डेटमध्ये येतं, म्हणजेच अपृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये येतं. याचा संघ जर बघितला तर त्याला मोलुस्का संघातले प्राणी म्हटलं जातं. हे कशात येतं बरं? मोलुस्का. याच्यामध्ये गोगलगाय, स्नेल येते, त्याच्यानंतर ऑक्टोपस वगैरे प्राणी देखील येत असतात. सर्वोच्च न्यायालय ज्या कायद्यांवर कार्य करते ते कायदे भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून स्वीकारलेले आहेत? जसं आपण संघराज्य प्रणाली जी काही आहे तर ती कॅनडाकडून स्वीकारलेली आहे. एमर्जन्सीचे कलम म्हणजेच आणीबाणीचे कलम हे आपण जर्मनीकडून स्वीकारलेले आहेत. तर तसे सर्वोच्च न्यायालयाचे जे काही कायदे आहेत तर त्याच्याबद्दलचे कलम आपण जपानकडून स्वीकारलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील कोयना वन्यजीव अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? कोयना डॅम नक्कीच माहिती असेल. त्याच्या आजूबाजूचं ते जे काही त्या ठिकाणी कोयना सँक्च्युरी आहे आणि हे सगळं जे काही ठिकाण आहे तर हे सातारा जिल्ह्यामध्ये येतं. कशामध्ये? सातारा जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर गुगामल राष्ट्रीय उद्यान हे कुठे स्थित आहे? गुगामल राष्ट्रीय उद्यान जो काही आहे तर याचाच एक भाग आहे. काय बरं? मेळघाट व्याघ्र प्रकल्प. म्हणजे हे दोन्ही ठिकाणं एकच आहेत म्हणायचं. राष्ट्रीय उद्यानाला गुगामल आणि व्याघ्र प्रकल्पाला मेळघाट. कुठं आहे रे? तर हे आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. आणि अमरावती कुठं आहे? महाराष्ट्रामध्ये. कारण आंध्राची राजधानी एक अमरावती व्हायली, ती अमरावती वेगळी. हे आपण आपल्या महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या अमरावतीबद्दल बोलतोय. त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष हे कोण असतात किंवा अधिकारी कोण असतात? तर सभापती असतात आणि त्यासोबतच उपसभापती. सध्या कोण आहेत सभापती? तर ओम बिर्ला. त्याच्यानंतर या ठिकाणी मित्रांनो आणखी एक महत्त्वाची अशी सूचना तुमच्यासाठी. आपण तुमच्यापैकी काही जणांना समजा ही प्रॉपर वनरक्षकची बॅच जर करायची असेल, लाईव्ह बॅच करायची असेल तर आपण 1 जानेवारीपासून या ठिकाणी दररोज सायंकाळी 2 तास
लाईव्ह बॅच घेणार आहोत. यामध्ये आपण सगळे सब्जेक्ट याचं कव्हर करणार आहोत. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. जवळपास या 5 फॅकल्टी, एक्सपिरियन्स्ड अशा फॅकल्टी तुम्हाला यासाठी शिकवण्यासाठी उपलब्ध असतील. त्यासोबतच मित्रांनो टेस्ट सिरीज देखील याच्यामध्ये अगदी फ्रीमध्ये तुम्हाला भेटणार आहे याच कोर्स अंतर्गत. आणि इथं TCS किंवा IBPS पॅटर्ननुसार प्रॉपर तिथं टीचिंग होईल. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला नोट्स देखील फ्री PDF नोट्स या कोर्समध्ये भेटतील. प्राईस किती आहे? फक्त 499 रुपये. ठीक आहे, पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी. 100 विद्यार्थ्यांच्या नंतर मात्र प्राईस ही 999 रुपये होईल. ज्यांना त्या ठिकाणी काही चौकशी करायची तर त्यांनी या ठिकाणी या 8010802864 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. त्यासोबतच समजा काही जणांना असं वाटत असेल की बाबा आमची तयारी झालेली आहे, बऱ्यापैकी TCS पॅटर्नचा आम्हाला अनुभव आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी किमान आपली टेस्ट सिरीज जॉईन करावी, जे की फ्री आहे. 31 डिसेंबरच्या आधी जर तुम्ही ही टेस्ट सिरीज जर जॉईन केली तर मित्रांनो तुम्हाला ही पूर्ण टेस्ट सिरीज जी आहे ज्याच्यामध्ये 5000+ क्वेश्चन कव्हर झालेले आहेत 2019, 2023चे आणि काही पुन्हा सराव प्रश्न 5000+ क्वेश्चन्स हे अगदी मोफत भेटणार आहेत. 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करा. आणि जे आपलं ॲप आहे तर ते एज्युमॉल नावाचा ॲप आहे. ठीक आहे, आणि त्याचा लोगो या पद्धतीचा आहे, लक्षात ठेवा, तुम्हाला प्ले स्टोअरवर भेटून जाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढीलपैकी कोणते अन्नधान्य पीक भारतातील पीक क्षेत्राचा सर्वात मोठा भाग व्यापते? म्हणजे कोणत्या पिकाचं जे काही धारणा क्षेत्र आहे तर भारतात सर्वाधिक जास्त आहे. कन्फ्युजन तुमचं या ठिकाणी फक्त गहू आणि तांदळामध्ये होऊ शकतं, पण इथं तांदळाचं क्षेत्र हे सर्वाधिक आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी जिल्हा ओळखायला सांगितलाय. प्रत्येक शिफ्टमध्ये एक क्वेश्चन असा आलेला आहे बघा. जिल्हा कोणता विचारलाय रे? हा जिल्हा विचारलाय. हा जिल्हा पूर्वी खरं तर नव्हताच, कारण ठाण्याचा भाग होता, पण आता हा नवीन जिल्हा झालेला आहे ज्याचं नाव आहे पालघर. काय नाव आहे बरं? पालघर. त्याच्या खाली इथं ठाणे, त्याच्या खाली इथं मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंतर हा रायगड येतो, नंतर रत्नागिरी आणि हा सिंधुदुर्ग. हे सगळे जे काही येतं तर कोकणातले जिल्हे समजले जातात. तर एकंदर या ठिकाणी या जिल्ह्याचं नाव आहे पालघर. विजयस्तंभ कोणत्या ठिकाणी स्थित आहे? विजयस्तंभ नक्कीच तुम्ही राजस्थानला गेलेला असाल तर चित्तोडगड या किल्ल्याला एकदा भेट द्या. तुम्हाला विजयस्तंभ जो आहे राणा कुंभ यांनी तयार केलेला तब्बल 22 मीटर उंचीचा तर तो पाहायला मिळेल. अत्यंत सुबक अशी शिल्पाकृती तुम्हाला या विजयस्तंभाच्या बाबतीत भेटेल. कुठे आहे रे? चित्तोडगड. नेक्स्ट, राष्ट्रीय पोषण संस्था ज्याला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन म्हटलं जातं तर कोणत्या ठिकाणी स्थित आहे? मागच्या लेक्चरमध्ये एक संस्था होती बघा, सेंटर फॉर DNA फिंगरप्रिंटिंग. ती कुठे होती? ती हैदराबादला होती. ही देखील हैदराबादलाच आहे. कुठे आहे बरं? हैदराबाद या ठिकाणी. त्याच्यानंतर कोणत्या शहरात भारतीय खान विद्यापीठ, खाणी नाही आहे खरं तर खान विद्यापीठ, इंडियन स्कूल ऑफ माइन्स स्थित आहे? गंमत अशी आहे की या इन्स्टिट्यूटला आता IITचा दर्जा दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे एकेकाळची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ माइन्स जी काही आहे तर ती आता IIT धनबाद नावानं ओळखल्या जाते. हे कुठं आहे बरं? धनबाद, झारखंडमध्ये. त्याच्यानंतर पंजाबचा राज्य पक्षी कोणता? पंजाबचा राज्य पक्षी जो आहे तर तो गरुडाच्याच कॅटेगरीमध्ये असणारा, त्याला मला वाटतं गरुडापेक्षा थोडासा छोटा असतो तो, त्याला बाज म्हटलं जातं. ठीक आहे, काय म्हटलं जातं? बाज. वेदांकडे परत जा अशी घोषणा कुणी दिलेली आहे रे? वेदांकडे परत चला तर ही घोषणा दिलेली आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी, ज्यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. स्थापना महाराष्ट्रात झालेली आहे, पण नंतर त्यांनी बऱ्यापैकी पंजाबमध्ये कार्य केलेलं आहे. ठीक आहे, सनातन संस्कृती जी काही आहे तर तिच्याकडे पुन्हा एकदा चला तर ही घोषणा, वेदांकडे परत चला, ही घोषणा कुणी दिलेली आहे तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी. DDT खालीलपैकी कोणत्या वर्गाशी संबंधित आहे? मुळात DDT काय आहे तर हे एक प्रकारचं इन्सेक्टिसाइड आहे, कीटकनाशक आहे. डायक्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरो इथेन हे त्याचा लॉंग फॉर्म आहे. काय बरं? डायक्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरो इथेन म्हणजे DDT. मित्रांनो, या DDTचे त्या ठिकाणी बरेचसे दुष्परिणाम जाणवलेले आहेत, त्यामुळे 1972ला ह्याच्यावर बंदी देखील घालण्यात आलेली आहे. कारण अन्न साखळीमध्ये जेव्हा कधी याचा प्रवेश होत असतो तेव्हा एका ट्रॉपिक लेवलकडून दुसऱ्या ट्रॉपिक लेवलकडं ते साचत जातं, त्याचं ॲक्युम्युलेशन होतं, त्याला बायो ॲक्युम्युलेशन म्हणतात, ज्याचे दुष्परिणाम ॲपेक्स प्रेडेटर्स जे काही येतं तर त्यांना भोगावे लागतात. तर इथं या DDTचं देखील त्या ठिकाणी डिग्रेडेशन होत असतं, DDD किंवा DDE सारख्या काही केमिकल्समध्ये, पण हे फार संत गतीनं होत असतं आणि म्हणूनच हे मंद अपघटनीय प्रदूषक आहे. मंद म्हणजे स्लोली याचं अपघटन होत असतं. महाराष्ट्रात उल्कापातामुळे तयार झालेले खालीलपैकी कोणते सरोवर आहे? अत्यंत युनिक असं, वैशिष्ट्यपूर्ण असं हे सरोवर तुम्हाला जगामध्ये खूप मोजके भेटतील. त्यापैकी एक आपल्या आशियामधल्या, भारतामधल्या, महाराष्ट्रामधल्या, विदर्भामध्ये आहे. कोणत्या जिल्ह्यात? बुलढाणा जिल्ह्यामध्ये. लोणार नावाचं हे सरोवर तालुक्याचं ठिकाण आहे
आणि त्या शहराच्या बाजूलाच तुम्हाला हे सरोवर भेटतं. ठीक आहे. त्या सरोवरामध्ये खारं पाणी भेटतं. निर्मिती कधी झाली तर अगदी ह्याचा इतिहास काही कोटी वर्षापूर्वीचा आहे. ठीक आहे. एवढं प्राचीन असं सरोवर आहे. अवकाशामधून उल्का त्या ठिकाणी तिथं आदळलेली आहे आणि एक प्रचंड असा जो खड्डा पडलेला आहे तर त्याच्यात पाणी साठलेलं आहे, त्यालाच आपण सरोवर म्हणतो. काय नाव आहे त्याचं? लोणार. मालगुजारी सरोवर हा प्रकार विदर्भामध्ये असतो आणि पुष्कर सरोवर हे राजस्थानमध्ये पाहायला भेटतं. मला वाटतं नारायण सरोवर जे काही आहे मला वाटतं गुजरातमध्ये काहीतरी आहे, एक्झॅक्ट बघून घ्या. पण मालगुजारी विदर्भ आणि पुष्कर राजस्थान. भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून समवर्ती सूची घेतलेली आहे? समवर्ती सूची म्हणजे असे घटक, असे विषय की ज्यावर केंद्र सरकारही कायदा बनवू शकतं आणि राज्य सरकार देखील बनवू शकतं. त्याला समवर्ती सूचीतले विषय म्हटलं जातं. केंद्र सूचीतल्या विषयांवर फक्त केंद्र सरकार कायदा बनवतं, राज्य सूचीतल्या याच्यावर फक्त राज्य सरकार बनवू शकतं. मग समवर्ती सूची कोणाकडून घेतलेली आहे तर ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेतलेली आहे. काश्मीरी हंगूल ज्याला लाल हरिण म्हटलं जातं तर हे कोणत्या ठिकाणी आढळतं? मित्रांनो, हा प्राणी जो आहे तर जम्मू काश्मीरमधल्या एकाच नॅशनल पार्कमध्ये आपल्याला आढळतो, ज्याचं नाव आहे दाचिगम वन्यजीव अभयारण्य. ठीक आहे. काय नाव आहे बरं? दाचिगम. हे गीर जे आहे तर हे गुजरातमध्ये आहे. इथं आपल्याला सिंह भेटतो, सिंह पाहायला भेटतात. जिम कार्बेट हे उत्तराखंडमधलं राष्ट्रीय उद्यान आहे. अख्ख्या भारतामधलं पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे जिम कार्बेट. रणथंबोर जे आहे तर हे या ठिकाणी तुम्हाला राजस्थानमध्ये पाहायला भेटतं. त्याच्यानंतर कडुनिंबाचे शास्त्रीय नाव बायनॉमियल नॉमेनक्लेचर कार्ल लिनियसचं माहिती असेल. जसं होमोसेपियन आपलं नाव आहे तसं या कडुनिंबाचं नाव ॲझाडिरेक्टा इंडिका आहे. इथं इंडिगो देखील आहे बरं, इंडिगो कंपनी, त्याच्यासोबत कन्फ्यूज व्हायचं नाही. ॲझाडिरेक्टा इंडिका हे कडुनिंबाचं नाव आहे. जसं तुळशीचं ऑसिमम सँक्टम असतं. ठीक आहे. तर तसं हे कडुनिंबाचं लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. नेक्स्ट, डोळो हा उडू न शकणारा पक्षी कुठे आढळत होता म्हटलेला आहे. होता म्हणजे नाही मित्रांनो, नष्ट झाला, एक्सटिंक्ट झाला. कशामुळं? कारण तो उडू शकत नव्हता, त्यानं स्वतःला ॲडॉप्ट नाही केलं आणि त्यामुळं या ठिकाणी हा डोडो आज आपल्याला पृथ्वीवर आढळत नाही. पण कुठं आढळत होता? मॉरिशस नावाच्या देशामध्ये. मॉरिशसमध्ये हा डोडो साधारणतः 200-250 वर्षापूर्वी या ठिकाणी प्रेझेंट होता. ठीक आहे. कुठे गेला? मॉरिशस. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतातील पुढील राज्यांपैकी कोणते राज्य केशराचे सर्वात जास्त उत्पादन करते? केशर माहिती असेल, फार महागडं असतं, दुधामध्ये वगैरे टाकून आपण पित असतो. तरी केशर जे काही आहे तर भारतामध्ये जम्मू काश्मीरमध्ये याचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात होतं. अगदी याची मला वाटतं किलोची प्राईस काही लाखामध्ये असते, ग्राममध्येच आपण आपल्यासारखं विकत घेऊ शकतो. त्याच्यानंतर देवप्रयाग येथे भगीरथी नदी कोणत्या नदीशी त्या ठिकाणी जुळते, मिळते? तर मित्रांनो, गंगा नदी जी काही आहे तर अलकनंदा आणि भगीरथी. समजा ही अलकनंदा आहे आणि ही भागीरथी, आणि या दोघांचं जे काही एकत्रित प्रवाह आहे तर हा कुठं आलेला आहे रे? देवप्रयागला. आणि इथून पुढं या ठिकाणी याला गंगा म्हटलं जातं. ठीक आहे. काय म्हटलं जातं? गंगा. या अलकनंदाची एक उपनदी आहे इकडं, ह्याला मंदाकिनी म्हटलं जातं. काय म्हटलं जातं रे? मंदाकिनी. म्हणजे एकंदर अलकनंदा आणि भगीरथी यांचा संगम कुठं होतो रे? देवप्रयागला होतो. भगीरथीसोबत कोण? अलकनंदा. त्याच्यानंतर भारतात मिश्मी पर्वतरांगा कोणत्या ठिकाणी आहेत, कोणत्या राज्य आहेत? ह्या मिश्मी पर्वतरांगा ज्या काही आहेत ना तर ह्या अरुणाचल प्रदेशमध्ये येतं. बऱ्याचशा तिथं खरं तर ह्या छोट्या छोट्या रांगा येतात, नामच्या बरवा वगैरे किंवा दाफूर किंवा ह्या मिश्मी, ह्या कुठे आहेत रे? अरुणाचल प्रदेश. त्याच्यानंतर भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून आपत्कालीन काळात मूलभूत अधिकारांचे निलंबन करण्याचे वैशिष्ट्य स्वीकारलेले आहे? एमर्जन्सी लावलेली आहे भारतात ऑलरेडी एकदा इंदिरा गांधीजींच्या काळामध्ये. आणि या ठिकाणी ही तरतूद आपल्या जी काही राज्यघटनेमध्ये आहे तर हे कलम आपण स्वीकारलेले आहेत. कुणाकडून बरं? जर्मनीकडून. जर्मनी या देशाकडून ह्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत. कोणत्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यवहारांचे नियमन करणे ब्रिटिश शासनाला प्रदान केले? एक लक्षात घ्या, म्हणजे सत्ता भारतामध्ये कंपनीचीच असेल पण त्यांच्या व्यवहारांचं नियमन जे काही आहे, रेग्युलेशन जे काही आहे तर ते ब्रिटिश शासनाकडे असेल. तर ते 1773चा नियामक कायदा, त्याच्या नावामध्येच आहे रेग्युलेटरी ॲक्ट 1773. आणि मग 1858च्या कायद्यानं ईस्ट इंडिया कंपनीला राणीच्या जाहीरनाम्याद्वारे सांगितण्यात आलं की बाबांनो तुम्ही बाजूला व्हा, तुमच्याच्यानं भारताचा राज्यकारभार होणार नाही. आणि ते ब्रिटिश संसदेनं स्वतःकडे दावा घेतलेला आहे त्याचा, भारताचा. पण व्यवहारांचं नियमन जे काही झालेलं आहे तर ते कंपनीकडून ब्रिटिश शासनाकडे, तर ते 1773च्या नियामक कायद्याद्वारे. रॉक गार्डन कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? रॉक गार्डन चंदीगडमध्ये. चंदीगड जी की कॉमन राजधानी आहे हरियाणा आणि पंजाबची. बसपा नदी. ठीक आहे. आता बसपा तुम्हाला नदी तर काही माहिती नसेल, राजकीय पक्ष माहिती असेल बघा.
बहुजन समाज पार्टी. पण मित्रांनो, ही बसपा नावाची एक नदी देखील आहे जी सतलजची उपनदी आहे. कोणत्या नदीची उपनदी आहे रे? सतलज. त्याच्यानंतर दिल्ली कॉमनवेल्थ गेम्स 2010. मित्रांनो, कॉमनवेल्थ गेम्स म्हणजे राष्ट्रकुल खेळ 2010ला आपण या खेळांचं आयोजन केलं होतं दिल्लीमध्ये. हे गेम जे काही आहेत तर त्याच्या आयोजनामुळं किंवा त्या आयोजनामधल्या भ्रष्टाचारामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाजले होते, ज्याला कॉमनवेल्थ स्कॅम नावानं देखील ओळखलं जातं. ठीक आहे. एकंदर असो, त्या ज्या चुकीच्या गोष्टीसाठी ते गेम्स प्रसिद्ध झाले होते त्यापेक्षाही आपल्याला इथं विचारलं की बाबा त्याचा ऑफिशियल मॅस्कॉट काय होतं, तर तो होता शेरा. ठीक आहे. काय होतं बरं? शेरा. त्याच्यानंतर राष्ट्रीय विद्युत प्रशिक्षण संस्था म्हणजेच नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट याचं मुख्यालय, कारण ह्याचे जे काही सेंटर्स आहेत हे अगदी नागपूरला वगैरे देखील आहेत, पण मुख्यालय कुठं आहे? हरियाणामध्ये आहे. हरियाणामध्ये कुठं आहे? तर फरीदाबाद या ठिकाणी आहे. नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं मुख्यालय फरीदाबादला आहे. रहिकुरी ब्लॅक बक म्हणजे काय रे? मराठीमध्ये याला काळवीट म्हटलं जातं, कृष्णमृग. ठीक आहे. तर मित्रांनो, हे जे काही अभयारण्य आहे कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यामध्ये म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. सरदार सरोवर धरण प्रकल्प नक्कीच तुम्हाला माहिती असेल. मेधा पाटकर यांनी याच्या विरोधात बरंचसं आंदोलन वगैरे केलं होतं बघा, त्याच्या पुनर्वसनासाठी वगैरे. तर हा जो प्रकल्प आहे तर तो कोणत्या नदीवर आहे? तर तो प्रकल्प गुजरातमध्ये नर्मदा नदीवर आहे. कोणत्या नदीवर आहे? नर्मदा. नर्मदेचा उगम झालेला आहे मध्य प्रदेशमध्ये. नर्मदा येते नंतर महाराष्ट्रात, उगी छोटासा प्रवाह आहे त्याचा 52 किलोमीटरचा वगैरे, आणि नंतर ती गुजरातमध्ये जाते. त्याच्यानंतर संपले प्रश्न. 50 प्रश्न आपण इथं घेतलेले आहेत मित्रांनो. PYQचे 2019ला वेगवेगळ्या शिफ्टमध्ये जे प्रश्न GKचे विचारलेले आहेत तर ते आपण इथं कव्हर केलेले आहेत. आशा करतो तुम्हाला या ठिकाणी सगळे प्रश्न त्याचं स्पष्टीकरण व्यवस्थित पद्धतीनं समजलं असेल. ओव्हरऑल आयडिया तरी आलेली असेल की बाबा प्रश्न कोणत्या पद्धतीचे येतात. वारंवार बघा त्या ठिकाणी कोणत्या देशाकडून आपल्या राज्यघटनेमध्ये कोणत्या गोष्टी स्वीकारलेल्या येतात या पद्धतीचे प्रश्न आहेत. हमखास एक मॅप आणि त्यामध्ये जिल्हा जो काही आहे तर तो आयडेंटिफाय करायला सांगितलेला आहे. त्यासोबतच त्या ठिकाणी द्विनाम पद्धतीवर काही प्रश्न तुम्हाला वारंवार दिसतात. ठीक आहे. म्हणजे एकंदर या ठिकाणी आपल्याला रिपिटेशन पाहायला भेटतं किंवा प्रश्नांचा ट्रेंड जो काही आहे तरी तो तरी पाहायला भेटतो. संस्थांवर प्रश्न विचारले येतं. या XYZ संस्थेचं मुख्यालय कोणतं? तुम्हाला यासाठी मी काय करणार आहे, बऱ्याचशा सगळ्या महत्त्वाच्या संस्था, मग पर्यावरण विषयक संस्था, औद्योगिक संस्था, विज्ञान विषयक संस्था ह्यांची त्या ठिकाणी एक यादीच PDF मी प्रॉपर आपल्या ॲपमध्ये उपलब्ध करून देणार आहे, जेणेकरून त्याच्या बाहेरचं काहीही विचारल्या जाणार नाही. काही राज्य, त्यांचे राज्य प्राणी, राज्य पक्षी या पद्धतीचे देखील प्रश्न विचारलेले आहेत, पाठ करावे लागेल. तर एकंदर पेपर बऱ्यापैकी सोपा असतो, पण कष्ट जे काही आहे तर त्याला पर्याय नाही आहे. तर मित्रांनो, इथं आपण थांबूया. आपली ही सिरीज चालूच राहील. यामध्ये GKचे हे 2 लेक्चर झालेले आहेत. आता आणखी एक पुढचं लेक्चर आपल्याला यूट्यूबवर अवेलेबल होईल. बाकी ज्या विषयांचे मग ती बुद्धिमत्ता चाचणी किंवा ज्याला आपण बौद्धिक क्षमता म्हणतो त्याचेही लेक्चर तुम्हाला मिळत राहतील. इंग्रजी आणि मराठीचे देखील भेटत जातील. ठीक आहे. तर इथं थांबूया मित्रांनो. भेटूया नेक्स्ट लेक्चरच्या निमित्तानं. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.